सध्या सोशल मीडियावर सर्वत्र गाजत आहे तो एकच गणपती, तो म्हणजे परळचा महाराजा। मी सध्या परळचा महाराजा या गणेश मंडळाकडे आलेला आहे आणि शाळेमध्ये तुम्ही गुरुत्वाकर्षण बल हे शिकलेलं असेल, मात्र या गणपतीनं गुरुत्वाकर्षण बलाचे संपूर्ण नियम जे आहेत ती बदलून टाकलेले आहेत असा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर परळचा महाराजा या गणपतीला 84 वर्षापेक्षा मोठा इतिहास आहे आणि या वर्षी या गणेश मंडळाने अशी मूर्ती बनवलेली आहे की ज्याची चर्चा फक्त मुंबईमध्ये नाही किंवा महाराष्ट्रात नाही तर जगभरामध्ये होत आहे। गणेश उत्सवाला जगाच्या वेगळ्याच एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम या गणपतीकडून होत आहे आणि तुम्ही पाहू शकता दृश्यांमध्ये हा गणपती जवळजवळ 7 टन वजनी गणपती, जवळजवळ ज्या गणपतीचं धड म्हणजे पूर्ण शरीर 2 टनाचा आहे आणि हवेमध्ये हे पूर्ण शरीर गणपतीचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। या अशा प्रकारच्या गणपतीला बनवणारे जे कलाकार आहेत, या मूर्तीला ज्यांनी घडवलेलं आहे ते अरुण दाते आपल्या सोबत आहेत। सर, संकल्पना काय होती, हे नियम जे आहेत गुरुत्वाकर्षणाचे आणि दरवर्षी गणपती वेगळ्या पद्धतीने बनवणं हे कसं केलं साध्य आणि काय प्रतिसाद येतो लोकांचा? प्रतिसाद तर भरपूर आहे, कारण जेव्हापासून मी हा गणपती बनवला आहे त्या दिवसापासून ते आजपर्यंत इतका प्रतिसाद आहे की मंडळालाही आणि मलाही वेळ नाही आहे की इतके लोक आम्हाला भेटतात आणि आपले जे इमोशनल असतात ते गोष्टी सांगतात आहे। त्यांचे जे हावभाव आहेत, त्यांच्या डोळ्यावरचे जे हावभाव आहेत, त्यांनी जे फोटो काढतात, हे करतात ते करतात, त्या बऱ्याचशा लोकांचे इमोशनल जुळले ह्या गणपतीवरती। आणि असं विचार असा काहीच नव्हता की गणपती आपण कसा बनवायचा। मनामध्ये एकच ठरवलेलं की यावर्षी आपण काहीतरी वेगळं करायचं, कारण दरवर्षी परळचा महाराजा 2017 पासून मी घडवतोय आणि मंडळाचा जेवढा विश्वास आहे माझ्यावरती, जेवढं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी कधी मंडळाने मला सांगितलं नाही आहे की तू अशा पद्धतीने गणपती बनव, तशा पद्धतीने बनव, कधी जोर जबाव कधीच नाही। या इतर मंडळ जी असतात की मूर्तिकाराला सांगतात की अशीच पाहिजे तशीच पाहिजे, तर हा मंडळ कधीच आपल्याला कधी त्यांनी असं हे केलं नाही आहे। त्यांनी नेहमी पूर्ण गणपती माझ्यावरती सोडला आहे, त्याच्यामुळे इतका आनंद वाटतो हा मूर्ती बनवायला। तर गेल्या 2017 पासून हा गणपती बनवतोय, पण यावर्षी आपण विचार केला की 2023 मध्ये जो घोड्यावरची मूर्ती बनवली तर ती मी अर्धी बॅलन्सिंग गणपती बनवलेला, पण यावर्षी एक विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया। तर वेगळा म्हणजे काय करूया, मग आपण विचार केला की काहीतरी बॅलन्सिंग करूया, पण अशी बॅलन्सिंग करूया की जेणेकरून असेल। पण इतका मोठा गणपती एवढा बॅलन्स करणं, हे बॅलन्सचं जे गणित आहे, बॅलन्सचा महाराजा सुद्धा या गणपतीला म्हणून ओळख झालेली आहे। हे बॅलन्स नेमकं कसं गेलंय, कारण इंस्टाग्रामवर जे रील शेअर होत आहेत त्यामध्ये बघितलं तर गणपती असा हवेमध्ये दिसतोय आणि कुठंच सपोर्ट दिसत नाही। नेमकं हे काय, कुठून बनवलंय, कशा प्रकारे हे पूर्ण स्ट्रक्चर उभं आहे? ॲक्च्युली काय होतं, उभा गणपती म्हटलं ना की आपण बॅलन्सिंग बोलतो त्याला, पण हा गणपती बॅलन्सिंग न होता पूर्ण हवेमध्ये गणपती आहे, मग जेणेकरून ह्याला कुठे सपोर्ट नाही आहे, फक्त एका टाचावरती पूर्ण गणपती सपोर्ट आहे। आणि एवढं करणं माझ्यासाठी खूप रिस्क होतं आणि एक चॅलेंजिंग जॉब होता की मी एवढं करू शकलो नसतो, पण एक मंडळाचा भरोसा आहे आपल्यावरती आणि आपल्या स्वतःवरती जो आत्मविश्वास आहे आणि देवाची जी पुन्हाई आहे आपल्यावरती, त्याच्यामुळे माझ्यावरती स्वतःवरती पूर्ण विश्वास होता की मी हा गणपती चांगल्या रीतीने हा मंडपात आणू शकतो आणि माझ्या मंडपातून काढू शकतो। म्हणून एक वेगळा प्रयत्न केला की हवेमध्ये गणपती करायचा, पण तो प्रयत्न माझा एक छोटासा होता, पण तो बनवता बनवता परमेश्वरांनी ते मोठ्या पद्धतीत केलं आणि काहीतरी अद्भुत माझ्याकडून करून घेतलं। खरं तर मी मंडळामध्ये जेव्हापासून आलोय, तुम्ही इथं आलात, मूर्तिकार आलात म्हणल्यानंतर जे भक्त आहेत, अनेक भक्तांच्या रिॲक्शन बघण्यासारखे आहेत। काही आठवण ज्यांनी गणपती बघितल्यानंतर तुम्हाला काही वेगळे रिॲक्शन दिल्या? गणपती ज्या दिवसापासून आला आहे, मंडपामध्ये आला आहे, तर मला एवढंही माहिती आहे की या मंडपात मी जेव्हा आलो आहे तेव्हा लोकांनी मला खूप असं मिठी मारली आहे, खूप लोकांनी असं माझ्यासोबत फोटो काढलेत किंवा इमोशनल आपले सांगितलेत आणि प्रत्येकाने येऊन सांगितलं आहे गणपती छान झालं। म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात, कोणाच्या डोळ्यात पाणी आलं आहे, कोणाच्या म्हणजे अंगावर काटा आला आहे। मला खूप लोकांनी येऊन माझ्या कारखान्यात येऊन अप्रिशिएट केलं की बाबा गणपती खूप सुंदर झाला आहे। सातारा, सांगली, नाशिक, अहमदाबाद, बडोदा, सुरत, परत दिल्ली, परत जम्मू काश्मीरवरनं पण गणपती बघून गेले इथून, म्हणजे स्पेशली गणपती फोटोवरती बघून ते इथं जम्मू काश्मीरचे पण लोक येऊन गेली, काश्मीरला पण येऊन दिल्लीवरनं येऊन गेला पण लोक येऊन गेली आणि स्वतः मला भेटून गेले की आम्ही गणपती बघितला, पण आम्ही तुमच्या वर्कशॉपमध्ये तुम्हाला भेटायला आलो। तर त्यांचे जे इमोशनल होते ते एकदम वेगळे होते की बोलतात अशी मूर्ती, अद्भुत मूर्ती आम्ही कधी आयुष्यात बघितली नव्हती। आणि माझ्या वयामानानुसार जेव्हापासून मी गणपती सुरुवात केली, म्हणजे वयाच्या 30-31 वर्ष झाली मला गणपतीची सुरुवात करून, म्हणजे वयाच्या 9 वर्ष असल्यासून तेव्हापासून आत्तापर्यंत मी अशी मूर्ती कधी ना बघितली, नाही मी स्वतः बनवली,
पण ही मूर्ती बाप्पानी बनवून घेतली, एवढं बॅलन्सिंग होईल, पण तो बाप्पाच्या कृपेने झाला आणि तो हे केला. मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. सर, जेव्हा तुम्ही मूर्तिकाराला थीम सांगता दरवर्षी, या वर्षीची थीम काय नेमकी होती आणि तुम्ही कसं सांगितलं की आपल्याला अशा प्रकारचे काहीतरी गणेश मूर्ती पाहिजे? प्रत्येक वेळी गणपती 74 वर्षी ज्यावेळी पहिली 22 फूट मूर्ती घडली त्यावेळी गणपती मंडळाच्या वतीने स्केच देण्यात आला. त्यानंतरला 75 वर्षानंतर जे मूर्ती घडवण्याची संकल्पना होती ती संपूर्णपणे अरुण दत्ते यांच्यावरती सोपवण्यात आली. त्यानंतरला मग 2023ला पहिली बॅलन्सिंग मूर्ती झाली, ती घोड्यावरची होती. त्या बॅलन्सिंगच्या मूर्तीला मुंबईतून महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जो आज 2025ला जो अरुण दत्ते यांच्या संकल्पनेतून एक अद्भुत न भूतो न भविष्य असा एक गणपती ज्यावेळी परळच्या कार्यशाळेतून बाहेर पडला आणि तो लोकांमध्ये एवढा प्रसिद्ध झाला की आज गणेश उत्सवाच्या काळामध्ये आज मुंबई महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आज येतात आहे आणि दर्शन घेतात. मला यात राहायचं आहे, नेमकं असा अवतार गणपतीचा आम्ही कधी बघितलेला नाही. गणपती समजा वेगवेगळ्या कमळावर गणपती बघितला आहे, हातावर गणपती वेगळा आहे. नेमकं हे दानवाचं रूप आणि या रूपाबद्दल काय सांगा? आपला गणराय हा दानवांचा वध करण्यासाठी प्रकटलेला आहे. दानव म्हटले तर कोण, तर जे दारू पिऊन महिलांवरती अत्याचार करतात, जे बलात्कारी लोक आहेत, पुन्हा आपले वृक्षतोड करतात, पुन्हा जे देशावरती भ्याड हल्ला करतात, ते अतिरेकी आहेत. हे एक दानव आहेत. या दानवांचा वध करण्यासाठी महाराज प्रकट झालेले आहेत. मगाशी या ताईला मी बघितलं, जेव्हा मूर्तिकारांचे तुम्ही हात बघत होता, तुमच्या डोळ्यात अश्रू होते. नेमकं काय? असं काही नाही, बट मूर्ती बघून मी स्वतःला कंट्रोल नाही केलंय. बट मला त्यांना भेटायचं होतं. इवन मी जेव्हा पण इन्स्टा ओपन करायची, इवन जेव्हा पण यांचे इंटरव्ह्यू बघायची, मी हे अपेक्षा केली नव्हती की ह्यांना मी भेटणार आहे. आणि मी पहिल्यांदा समोरून साक्षात बघते आणि मला खरंच वाटतंय की बाप्पा माझ्या समोरच आहे. मी हे शब्दामध्ये नाही सांगू शकत तुम्हाला की मला काय फील होतंय आता खरंच. ते इंस्टाग्रामचा एक रील खूप व्हायरल होतोय, ते एक गाणं आहे बॅकग्राऊंडला. त्या गाण्याबद्दल आणि त्या रील बद्दल तुम्हाला जे गणेश भक्त इथे येतात काय रिॲक्शन देतात? चांगले रिॲक्शन आहेत, पण आम्हाला मंडळाला वाटते की आमचा गणपती हा प्रगट झालाय, ह्यांच्या सिद्धस्थ स्थानी प्रगट झालाय. एवढंच वाटतं की आमच्या इतक्या वर्षाची तपश्चर्या फळाला आली, असं आमचं स्वतः वैयक्तिक आणि मंडळी सगळं लहानथोर कार्यकर्त्यांची भावना आहे. आता इंस्टाग्रामला आणि सगळे सोशल मीडियावर आम्ही मंडळ फेमस झालं, पण मंडळाचा भार आहे दत्तेंवर आहे. बस दत्तेंच्या रूपाने आम्हाला देव प्रगटला, एवढंच आम्हाला म्हणायचं. बॅलन्सिंग गणपती जे आमचे गुरु विजय खातू, कैलासवासी विजय खातू, ही मूर्ती मी त्यांना अर्पण करतो. तर ह्या होत्या काही रिॲक्शन परळचा महाराजा गणेश मंडळाच्या. आणि ही जी मूर्ती तुम्ही पाहताय, एका टाचेवर गणपती, एका टाचेवर पूर्ण 2 टनाचा गणपती उभा आहे. गुरुत्वाकर्षणाचे नियम मोडलेत. इंस्टाग्रामवर इतका पॉप्युलर झाला आहे की देशभरातून जम्मू काश्मीरवरून भक्त या मूर्तीला बघण्यासाठी येत आहेत. आणि आपल्या जे संस्कृती आहे त्याचं एक टुरिझमसुद्धा या गणेश मंडळामुळे वाढत आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.